आता आजचा विषय पुढे चालवायच्या आधी मी आपल्याला एक प्रश्न विचारतो. आपल्या जीवनामध्ये सगळ्यात खरं काय वाटतं आपल्याला? थोडंसं स्वतःचा विचार करा. का बाबा घरदार खरं वाटतं, का आपलं नाव लौकिक खरं वाटतो, का आपला पैसा खरा वाटतो, का आपली मुलं बाळ खरी वाटतात? असं पर्याय असा आहे का आपल्याला सगळ्यात खरं काय वाटतं? मला एक गोष्ट आठवते, ती इसाचीच असावी बहुतेक. सबसे जीव प्यारा म्हणून त्या गोष्टीचं हे. ते एक माकडी होती, तिचं पिल्लू होत. तर ते एका त्या हौदामध्ये त्याच्यामध्ये ते पूर आला आणि मग ते पहिल्यांदा झाडाच्या फांदीवर बसले, आणखी पाणी वाढल्यावर वरच्या फांदीवर बसले. पाणी जेव्हा आणखी वाढायला लागलं तेव्हा तिने आपलं पोट खाली घातलं, त्याच्यावरती बसलं. पुढे काय झालं पण आठव. पण त्या गोष्टीचा अर्थ असा की सगळ्याच खरं असेल तर माझं त्याच्यावरती प्रेम असतं आणि ते म्हणजे माझा देव आहे. आणि प्रपंच आणि परमाय यामध्ये जर मूलभूत फरक असेल तर प्रपंचात देहासारखं सत्य नाही, परमार्थात देहासारखं असेल. तुझं ऐकायचं असलं तर बसा. हे असं जे मला अत्यंत प्रिय आहे ते अत्यंत अप्रिय व्हावं ही साधना आहे. म्हणजे काय करायला पाहिजे? मला प्रिय का आहे? थोडं सावकाशच सांगतो आपल्याला. मला देह तरी प्रिय का आहे? आपण असं खरं विचार करा की हा देह मला प्रिय वाटतो याचं कारण अगदी एकच आहे. माझं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व या देहामुळे आहे असं मला वाटतं. आणि मी नाहीसा व्हावं असं कोणालाच वाटत नाही. जर मी नाहीसा व्हावं असं वाटत नाही आणि ते माझं अस्तित्व देहावर अवलंबून आहे, तर देह आहे तर मी आहे, देह नाही तर मी नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा, मला तरी देहाच्या आधाराने राहावं असं का वाटतं? नाही का? मी आहे पण मला देहाच्या आधाराने का राहावं असं वाटतं? तर मी स्वतः आनंद स्वरूप आहे, मी प्रेमस्वरूप आहे. त्या आनंदाची प्राप्ती जर मला व्हायची असेल तर देहाने होते, म्हणून मला देह. बघा, म्हणजे माझं सर्वस्व केंद्रित झालं असेल तर देहामध्ये. ही झाली पार्श्वभूमी. देहाचं काय मुख्य लक्षण आहे? देह शब्द जो आहे जे जाळतात तो देह. दह म्हणजे जाळणे. आणि काय विचित्र अर्थ आहे बघा. शरीर शीर्यते ती शरीरा, जे झिजतं सारखं त्याचं नाव शरीर. म्हणजे काय हे विचित्रच आहे. या देहाकडे बघावं तर हे लहानाचं मोठं होतं, मोठ्याचं म्हातारं होतं, तेही जाऊ द्या. पण या देहाचा स्वभाव काय आहे आपल्याला एक सांगतो. युरोपमध्ये अलीकडे एक मोठा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला, गुरजिफ नावाचा. विचित्र माणूस होता जरा. त्यांनी अतिशय प्रयोग केले चांगले. सर्वसंग परित्याग करून राहायला जंगलामध्ये ती माणसं आली, त्यांच्यावरती प्रयोग केले. त्याचा एक गमतीचा प्रयोग सांगतो आधी, त्याचा काही संबंध नाही पण आठवलं. त्यांनी असं पाहिलं की युरोपियन लोकांमध्ये, पाश्चात्य लोकांमध्ये नवरा बायकोची भांडणं फार होतात. फार हा शब्द वापरतो मी, आपल्याकडे होत नाही असं नाही, भांडण फार. बरं, भांडण झालं तरी पुन्हा एकत्र राहतात. सगळेच काही काळीमोड घेत नाही. म्हणजे
लग्न झालं तरी एकमेकावर श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्याशिवाय एकत्र राहतात कशा? अहो आधी लग्न करताना सुद्धा काहीतरी विश्वासाची पार्श्वभूमी असते म्हणूनच लग्न करतात ना. त्याच्या मनात काय आलं, विश्वास खरा कोणाचा, बायकोचा की नवऱ्याचा? म्हणजे नवऱ्याचा बायकोवरचा विश्वास खरा का बायकोचा नवऱ्यावरचा विश्वास खरा? बुद्धिमान लोक असतात ना, त्यांनी काय केलं, एक अशी 5-6 जोडपी काढली, 30-30, 40-40 वर्ष वैवाहिक जीवन जगलेली जोडपी काढली. आणि पहिला प्रयोग असा केला की बाईचे डोळे बांधले, अंधार केलं बाईला आणि सांगितलं की नवरा नेईल तिकडे जा. बरोबर. तर त्यापैकी 10-11 पैकी सगळ्या बायका नवरा नेईल तिकडे गेल्या, डोळे बांधलेले बरं का. म्हणजे नवऱ्यावरती एवढा विश्वास की हा मला धोका द्यायचा नाही. आता उलटा प्रयोग, नवऱ्याचे डोळे बांधले आणि बाईच्या हातात दिलं, तर त्यातले 8 नवरे म्हणाले मला विहिरीत ढकलून दिले तर ऐकू म्हणे नको. म्हणजे पुरुष असा असतो, असा तो मनुष्य मोठा त्यागी नाता. त्याने एक प्रयोग केला, 10 माणसं अशी वेगळी काढली आणि त्याला असं पाहायचं होतं की माणसाची मूलभूत प्रवृत्ती काय आहे, मूलभूत प्रवृत्ती, त्याच्याशिवाय तो माणूस जगू शकत नाही अशी. म्हणून पहिला प्रयोग त्याने असा केला की जी 10 माणसं वेगळी काढली होती, एक सेट त्यातला, त्यांना सांगितलं तुम्ही काही करायचं नाही, नुसतं आडवं पडून राहायचं, मी देईन ते खायचं आणि आडवं पडून राहायचं, झोपायला जा बसा, हालायचं नाही. 3-4 दिवस रेटले त्यांनी कसे तरी बरं का. पुढे कोणी उठून बसायला लागला, कोणी फेऱ्या घालायला लागला, कोणी बोलायला लागला, बंद सगळ्यांना, काही करायचं नाही. आणि 5-6 दिवस झाल्यानंतर सगळेच सगळे कंटाळले आणि आश्रम सोडून जातो म्हणाले, नको ही पिढा म्हणाले. बरं का. कर्मसन्यास तिची कशी नाही आमच्या. सर्व संग परित्याग करणं सोपी गोष्ट नाहीये. दुसरा जो होता त्याला त्यांनी असं सांगितलं की काही नाही, 24 तास साठी खटपट पाहिजे, ती झोप येईल तेवढी, बाकीचं तुम्ही काही ना काहीतरी करीत राहिलं पाहिजे. तेही असे 5-6 दिवस जास्त राहिले, यापेक्षा कर्म न करणाऱ्यापेक्षा ते जास्त दिवस 2-3 दिवस राहिले. पण पुढे हळूहळू पण टाळायला लागले. पुढे म्हणजे आता जरा स्वस्त बसू. मग त्यांनी काय ठरवलं प्रयोगावर, प्रत्येकाचं मग हे तुला काय वाटतं, तुला काय वाटतं. तो म्हणाला की माणसाची मूलभूत प्रवृत्ती कर्म करण्याकडे आहे, कर्म करून घेण्याकडे आहे, कर्माशिवाय माणसाला प्रेम पडत नाही. आणि तो हा ज्ञानेश्वरीचा विषय आहे. स्वे स्वे कर्मण्य तू काही करू नको असं म्हटलं तर माणसाला शक्य नाही. आता हे त्याचं झालं, ते प्रयोग सोडून द्या. गीता एक पाऊल पुढे जाते. गीतेचं म्हणणं काय, तुम्ही ज्याला कर्म म्हणता ते कर्म म्हणजे काय नाही का. कर्म म्हणजे हालचाल. विसर्ग मी सांगितलं, विसर्ग कर्म संहिता म्हणजे ईश्वराने विश्व निर्माण करण्यासाठी जी हालचाल केली त्याला कर्म म्हणतात. गीतेमध्ये व्याख्याच ही कर्माची म्हणजे बदल, हालचाल, फरक जे आहे त्यापेक्षा निराळ काही असणं, याचं नाव कर्म. कर्म केल्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही. आणि कर्म म्हणजे बदल. बदल याचा अर्थ काय, तुमच्या डोक्याला ताप देतोय असं नाही म्हणत नाही. बदल बदल म्हणजे काय पाहिजे तुला, नाही काय एखाद्याला विचारलं, नाही बा हे इकडचं तिकडे ठेवा, स्वयंपाकघरात बदल करायचा, इकडे काय ठरलेली जागा, त्या इकडचं तिकडे तिकडचे इकडे, नाही का. काय बदल तुला पाहिजे म्हणजे काय पाहिजे तुला. तर इंग्लिश मध्ये ज्याला सिच्युएशन म्हणतात, नवी सिच्युएशन पाहिजे.
नवीन परिस्थिती पाहिजे. नवीन परिस्थिती पाहिजे जर खरं तर ज्या परिस्थितीत तू राहतो आहे त्या परिस्थितीच्या मर्यादामध्येच तुला नवीन काहीतरी करता येईल. दुसरं काय करता येईल? फार तर करून माळ करून घ्या, अंग करून घ्या, पण बाहेरच्या खोलीच्या बाहेर काही करता येत नाही. होय ना? म्हणजे माणसाच्या कर्माची गंमत अशी आहे, त्याला बदल पाहिजे. बदल पाहिजे म्हणजे परिस्थितीमध्ये बदल पाहिजे. परिस्थिती आजची आहे ती उद्या नको. ती कशा करता पाहिजे? तर माणसाला नाविन्याची आवड आहे, तर नवीन काहीतरी पाहिजे. या नाविन्याचं हॅवलॉक एलिस म्हणून एक ग्रस्त, त्याने लैंगिक जीवनावरती 5 ग्रंथ मोठे लिहिले. त्याने आफ्रिकन आणि हे जे जंगली लोक असतात त्यांच्या वैवाहिक जीवनाचा अभ्यास करून त्यांनी एक ग्रंथ लिहिला. त्यात तो असं म्हणतो की युरोपियन लोकांमध्ये हे जे काळीमोड सारखं होतं याचं कारण काय आहे? तर ते नाविन्य शोधतात. नाविन्य शोधतात ही गोष्ट खरी आहे, पण नाविन्य कशाचं? व्यक्तीचं नाविन्य, परिस्थितीचं नाविन्य, देशाचं नाविन्य. या सगळ्या नाविन्यामध्ये काहीतरी दोष आहे. तो दोष काय आहे? मी जे नाविन्य शोधतो ते खरं नाविन्य नसतं. मग नाविन्य पाहिजे असेल तर कशामध्ये शोधायला पाहिजे? माझ्या मनामध्ये शोधायला पाहिजे. माझं मनच जर निराळ व्हायला लागलं तर ते नाविन्य करा. याचं नाव परमार्थ. तुम्हाला मी मागे 2-3 रविवाराच्या पूर्वी कृष्णमूर्तींचं वाक्य सांगितलं. तुम्हाला पुन्हा सांगतो. आणि मला वाटतं प्रत्येक सत्पुरुषाची गुरु म्हणून ही शोकांतिका आहे. 40-40 वर्ष त्याचं दर्शन घेतात, त्याच्यावर राहतात. स्टेटस को आहे तसं जैसे ते, फरक काहीच नाही, नाही का? तेव्हा त्या बाईनी त्यांना विचारलं की काय बुवा तुमची काय तक्रार आहे? म्हणजे त्याला विचारायचं होतं, त्याचं पोट पीठ दुखे ना, त्याला कॅन्सर झाला होता. नाही म्हणाले, डोंट ट्रॅजेडी, यू डोंट चेंज. आज 40 वर्ष माझे संबंध तुम्ही बदलत नाही. मला ज्ञानेश्वर महाराजांना हेच वाटत असेल. अरे बरं नाही, मी किती नाही. महाराज एक दृष्टांत द्यायचे बुवा, इतका अप्रतिम आहे. आपली स्थिती वर्णन करायचे. ते म्हणाले माझी गोष्ट सोडून द्या, पण म्हणजे गुरुची काय अवस्था होती ते सांगितलं. त्याला काय झालं म्हणजे एक जेवणावर होती. जेवणावर होती तिथे एका माणसाला एक मांजर फार प्रिय होत. त्या तो म्हणला पण मी मांजर घेऊन जेवायला बसणार. हरकत नाही म्हणजे बसा. कुत्रा नाही चालत, पण मांजर चालतं आपल्याकडे सोहळ्यामध्ये सुद्धा. बरे का आहे असते ते काय आहे तुम्हालाही कळत नाही आता काय आहे, पण मांजर चालतं. त्याने काय केलं, त्या मांजराला कुत्र्यासारखी केस बीस कापले त्याची, कुत्रच दिसावं जणू काय, आणि त्याला आपल्या जवळ घेऊन बसला. जेवण चाललं होतं त्याने समोर कुत्रा आलं. कुत्रा आल्याबरोबर हे बघायला लागलं, माझं आपलं मेव करायला लागलं. का तर जरी मुळामध्ये तुम्ही त्याला असं केलं तसं केलं तरी मूळचा स्वभाव बदलला ना. मला काय तसं तुमचं आमचं आजोबा झाले, पंजोबा झाले, सगळं झालं. काय 60 झाली, 500 वर्ष झाली बाबा आहे कसा. ज्ञानेश्वर महाराजांना काय वाटत असेल? दरवर्षी तेच चेहरे, त्याच कल्पना, तेच सरळ विचार, त्याच अपेक्षा, सगळं तेच. मग नाविन्य कसलं पाहिजे असेल तर मनाचं नाविन्य. तरी थांबा, मनाचं नाविन्य म्हणजे काय? मनाचं जे मूलद्रव्य आहे ते मूलद्रव्य जर बदललं तुम्ही तर नाविन्य येईल. नाहीतर एक मेणाचा गोळा आहे, प्लॅस्टिकच्या मेणाचा गोळा आहे, लहान पोरांना बाल वर्गात देतात ना, गोळा आहे. तुम्ही त्याचा हाती केला काय, उलट केला काय आणि गाढव केलं काय, आकार निराळा असला तरी मूलद्रव्य एकच आहे. तसा हा विद्वान झाला तर गाढव झाला म्हणा,
काय म्हणालो किंवा आधी अधिकारी झाला तर मोठा आधी हत्ती झाला म्हणा. बाहेरून तुमच्या मनावर कितीही संस्कार केला, कितीही बदलला, तरी मुळात जोपर्यंत बदलला नाही तोपर्यंत बदलला. मग मनाची मूळ काय परिस्थिती आहे, द्रव्य काय आहे मुलाचं, मूळ द्रव्य मनाचं. मूल द्रव्य असेल तर वृत्ती हे मूल द्रव्य. वृत्तीचं लक्षण काय की जी परिस्थिती आली ती परिस्थिती मला प्रिय आहे किंवा अप्रिय आहे, हवं किंवा नको, ही जी प्रतिक्रिया येते हे मुळाचं मूळ. मन हे वृत्ती प्रधान आहे. वृत्ती कशातून येते, वृत्ती वासनेतून. पण वासना बदलली तरच मन बदलेल, नाही तर बदलणार आपण. कर्मशीच काय संबंध आहे नाही का, तुमचे चरक चालली कर्मशीच काय संबंध आहे. वासनेतून वृत्ती, वृत्तीमधून उर्मी, उर्मीमधून कृती, असं ते संबंध आहे. म्हणून कर्माचं गुण असेल तर वासनेमध्ये आहे. वासना बदलल्याशिवाय कर्म बदलणार नाही, मन बदलणार नाही. आणि परमार्थाचं मर्म असेल तर कर्माच्या द्वारा मन बदलणं, याचं नाव स्वे स्वे कर्म. आज मला तिकडे जाताच येत नाहीये वृत्ती पाहिजे, मला कर्माशिवाय चैनच पडत नाहीये. कर्म हेच खरं आहे. आता तुम्ही काय म्हणता तरी काय, मी विचार करतो, मी रागावतो, मी प्रेम करतो, मी देतो घेतो, कोणत्याही तुम्ही हालचाल बघा, प्रत्येकामध्ये कर्मच आहे. मग कर्म तर सोडता येत नाही. मग काय करा, अशा खुबीनं ते कर्म करावं की त्या कर्माचं कर्मफळ जगाला दिसेल, याला वाचणार. मग काय होईल हो, कर्म मला वासना तृप्ती देईल आणि मला सुख लागेल, ही जी माझी आजची कल्पना आहे, ती कल्पनाच काढून टाकली ते यंत्रासारखं कर्म घडेल, पण याला वाढणार नाही. म्हणजे काय होईल, बाहेरून दिसायला कर्म दिसेल, आतमध्ये हा नैष्कर्म्य होईल. नैष्कर्म्य गीतेचा आदर्श काय आहे, नैष्कर्म्य आहे, कर्म करून सुद्धा न केल्यासारखं. बरं, व्यवहारात याला काही उदाहरण आहे का, उदाहरण पाहिजे ना. एखादं आहे, समजा एखादा माणूस गाण्याला गेला आणि गाणं आहे रंगात आलंय आणि हा झोपला, तर कानावर गाणं पडतंय पण गाण्याचा रस घेत नाही. जसा हा निजलेला माणूस मैफलीत असून, गाणं चालत असून पुन्हा गाण्यापासून अलिप्त राहतो, तसं प्रपंच करून पुन्हा अलिप्त राहतो. मला जाणीव आहे ना, थोडस तात्विक होत आहे, पण पुढे जो त्याचे विषय वाढवलेला आहे तो समजण्याकरता हे आवश्यक थोडक्यात सांगितलं. आता भांडण असली मग कर्म कोणचं करावं असा प्रश्न आला. ही बाजू आहे, कर्म माझ्या वाट्याला जे आलेलं आहे ते करावं. माझ्या वाट्याला कोणचं कर्म येतं, त्यांनी काय म्हटलेलं आहे, जे शास्त्राने सांगितलेलं आहे, तुमच्या वर्णाश्रमाने सांगितलेलं ते कर्म करावं असं त्यांचं. हेही बाजू राहू द्या. आपण माणसांचे घेऊ, जगात एवढी लोकसंख्या आहे, कर्म न करणारी माणसं किती आहे नाही का. अगदी हिमालयात जरी बसलेला असला तरी कर्म करतोस. आपण मागच्या रविवारी पाहिलं, कर्म झालं की त्याचा संस्कार जगावरती झालाच पाहिजे. जगात इतकी माणसं इतके कर्म करतात, तर आपण आलोच. म्हणजे या कर्मांचा साठा केवढा असला पाहिजे. आणि जर प्रत्येक कर्म परिणाम करीत असेल तर या सर्व कर्मांचा परिणाम होऊन जग चाललेला आहे, त्याला आपल्याकडे भवसागर असं म्हणतात. भव म्हणजे होणे आणि भवसागर म्हणजे त्या सगळ्या लोकांच्याकडून कर्तेपणानं होणारच जे कर्म आहे त्या कर्मांचा अवाढव्य समुच्चय, याचं नाव भवसागर.
मी भवसागरामध्ये आल्यानंतर माझ्या वाट्याला जे कर्म येते ते तुम्ही पसंत करीतच नाही, मला ते करावंच लागणार. एक उदाहरण घ्या. एका माणसाचं लग्न झालं, तो युरोपहून आलेला, बरं का, काय म्हणलं, देव नाही, काही नाही, आमचं नाही, तमचं नाही. त्याची म्हातारी आई आजी होती, तिचा की नाही विश्वास मंगेशीवर, की नाही ते दर्शनाला गेलंच पाहिजे, बरं का. तर ती त्याला काय म्हणाली, तुझा विश्वास असू नसो, माझ्याकरता तू जाऊन तिथे ते दर्शन घेऊन दे. तर मी म्हणाले, तुझा विश्वास नाही काय, मी इतकं तू शिकलेला नामकान दमकान नाही हो, म्हणाला काय ते आता म्हातारी म्हणते किती दिवस आहे, कोणाचं करायला पाहिजे. असं कर्माचं दडपण आहे. कसं चालणार? ज्या कर्माच्या समुदायात तुम्ही आलेला आहात तिथे तुम्हाला नाईलाज म्हणून कर्म करावंच लागेल. पण या सगळ्या सोपं उदाहरण सांगू तुम्हाला, पटेल असं. समजा तुम्ही बाहेर निघाला, काही नाही, तो भाजी आणा निघाला किंवा काही कामाला निघाला, आणि एकदम मध्ये गर्दी पाहिली फार, डोकवलं काय म्हणून, आणि एवढं लाठी चार झाला, बसले पाठीत लाठी. काय केलं तुम्ही, कर्म होवा लागले की नाही? असं जगात आहे सगळीकडे, नाही का. म्हणजे या संबंध जगात जे सामुदायिक कर्म आहे, त्या कर्मामध्ये मी जिथे जन्माला आलेलो आहे तिथे माझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते मला करावंच लागतं. आणि याला नियती असं म्हणतात. नियती तुम्हाला करावंच लागणार. अहो, यापेक्षा तुम्ही ज्या ऑफिस मध्ये आहात त्या ऑफिसातलं जे वातावरण आहे त्या वातावरणात तुम्हाला राहावं लागतं की नाही? त्या वातावरणाचा परिणाम होतोच तुमच्यावरती, खायला म्हणून करावं लागतं. काय करणार? मग याला उपाय काय आहे तो मीराबाईंनी सांगितला आहे. काय म्हणाली, हा जो भाऊ सांगले म्हणजे काय तुम्ही कशाला घाबरतात, मोरी लागी लगन गुरु चरण, माझं लागलं म्हणाले चित्त भगवंताकडे, सद्गुरूकडे. मग भवसागर सब सुख गयो है, फिक्र नहीं मुझे तरन नहीं, मोरी लागी लगन गुरु चरण, चरण बिना मुझे कछु नहीं भावे, झूठ माया सब सपन नाही. पण गुरुच्या चरणावर जर लागलं चित्त, तुम्ही म्हटलंय तसं, तर मग कर्म नाही. का नाही? कर्मी नाही, तो आहे. आणि तो जे कधी करी मग यंत्रवत कर्म होईल. रामकृष्ण म्हणाले ना, मी यंत्र तू यंत्री. मग तू जे यंत्री असेल तर माझ्या हातून जे कर्म घडायचे ते तू करून देशील. आपण येतो आता ज्ञानेश्वरीवर आलोच आहे. ते काय आहे सगळी भानगडी, नाही का? तुम्हाला असं कधी वाटलं का की माझं संपलं, कर्म संपलं जगातलं, असं वाटलं का कधी? पहा, जर वाटलं असेल ना तर ते बरोबर सत्पुरुष होण्याच्या मार्गावर आहे. अगदी काय झालं, करून करायचं ते झालं, कृतकृत्य झालो मी, असं वाटत कधी नाही वाटत. त्याचं कारण काय आहे, या कर्माच्या समुद्रामध्येच मी असल्यामुळे मला कर्म संपलं हे करणंच शक्य नाही. कसं संपेल? किंबहुना माझं मरण हे सुद्धा कर्मच आहे. जन्म जसा कर्म आहे तसं मृत्यू हा कर्मच आहे. मग या कर्मामध्ये एक गोम आहे, ते सांगून ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळेवर. काय गोम आहे? हा जो कर्म करणारा आहे, हा कर्म करणारा दोन अंगाचा आहे. एक अंग कर्माला दिलेलं आणि एक अंग जाणीवेला दिलेलं. मी कर्म करीत असताना मी कर्म करतो ही जाणीव मला आहे. म्हणजे कर्म करणारा मीला मी वेगळेपणाने पाहू शकतो. म्हणून हा कर्ता जो आहे, कर्म करणारा कर्ता, या कर्त्याला पाहणारा जो आहे, तिथे जर मी गेलो तर कर्म घडून सुद्धा मला कर्म लागणार नाही. हा त्यातला दोष आहे कर्माचा. अपुरेपण आहे, दोष आहे, किंवा मला सोय आहे त्यातून बाहेर पडण्याची. म्हणजे कशी? उदाहरण घ्या. अगदी समजा एक म्हातारा मनुष्य आहे, आणखी त्याचा एक मुलगा मेला आणि त्याचं कर्म ह्याला करावं लागलं. तो मेला, त्याचं सगळं कर्म याला करावं लागलं. जर तो असं म्हणाला खऱ्या अर्थाने, किंवा जीवन हे असंच आहे, मी हा मुलगा मागितला नव्हता,
तो गेला, ह्या जावा ही माझी इच्छा नव्हती, पण या कर्म प्रवाहामध्ये माझ्या वाटेला हे आलेलं आहे. आणि हे वाटेला आलेलं जसं एखादा तिराईत मनुष्य कर्म करील तसं या देहाने मी करतो आहे असं साक्षीत्वाने जो करील तर कर्म घडून सुद्धा कर्माचे लेप लागणार. आणि ते त्यांना सांगायचं आहे ज्ञानेश्वर महाराज. हे केव्हा साधेल? साक्षीत्वानं कर्म कर असं म्हणत असताना हे केव्हा साधेल? तर कर्माचं जे सुखदुःख आहे, कर्मापासून जे फळ मिळणार त्याची स्थिती राहिली नाही तर वैराग्य येईल. आणि याला वैराग्य असं म्हणतात. काय वैराग्य? म्हणजे कर्म तर होत आहे, त्याचं फळ काय येईल. भक्ती मार्ग काय म्हणतो की देणारा तो आहे, तू मागतोस कशाला, मिळायचं ते मिळेल. ज्ञानमार्ग म्हणतो अरे सगळं कर्म अशाश्वत, तू अशाश्वत, फळ हे अशाश्वत आहे, मला का त्याच्यावरती लक्ष देतोस कशाला, असं ज्ञानमार्ग. मग आपण काय करायचं? हे गेली विषय बरोबर हो, आपण काय करायचं नाही का? आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, पै आपुलेचे रत्न तिथे घेपे पारखियाचे निहाते तैसे स्वकर्म आपईचे शास्त्रे करावे. मी आपल्याला सांगितलं शास्त्राचा अर्थ आहे की सोशल कोड म्हणून असतं की त्या काळामध्ये त्या समाजाच्या परिस्थितीमध्ये जे शहाण्या माणसांनी काहीतरी बंधन नियम घालून गेलेले आहेत त्याप्रमाणे समाज धारणा होईल असे जे नियम असतात त्याला त्यांनी शास्त्र असं म्हणतात. तस्मात शास्त्र प्रमाणे त्याचा अर्थ आहे. शास्त्र म्हणजे काय दुसरे पुराण विधान हे शास्त्र नव्हे. एक उदाहरण घ्या. आज असं आहे किंवा समाजावरती अवलंबून राहणं बरोबर नाही. म्हणजे कसं भिक्षा मागणं, अरे तू घर झाकत आहेस, आधी वेळवी मग देवी, समर्थांची ओळी बघायची. तेव्हा समर्थान समाजावर भार घालून सगळं बरोबर नाही, हा नियम आहे आजचा. पूर्वी एक पुरुष होते, संन्याशांची काय भट होते, पुष्कळ आणतो ते राजे लोक त्यांना मदत करीत. आज ते नाही. मग आजचा नियम काय आहे? माझ्या पुढापुढं ते मिळवलं पाहिजे. हा त्यात एखादा शहाणा भेटेल म्हणाला आपण भीक मागतोय कर्म नव्हे का म्हणाले. अहो म्हणजे भीक मागतोय कर्मच आहे. पण मी म्हणलं मग कोणाकडे मागता भीक? बरं का श्रीमंताकडे जातो म्हणजे गरीबाकडे जाऊन करायचे हे त्यासाठी म्हणा. ते संन्यासी लोक पुढीला जातात बघा. आज इकडे पुढी पुढी म्हणजे की नाही चांगलं चमचमीत जेवण, बरं का हे आहे पुढी हे नाही. मग शास्त्र म्हणजे ते आहे. शोषण कोण असतं प्रत्येक ठिकाणी असतं. काय करणार? मग आपल्या जवळ एक रत्न आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत फार अप्रतिम केला. आता जरा तुमच्या डोक्याला जरा थोडस रिलीफ मिळेल. रत्न आपल्या जवळ आहे, त्या रत्नाची किंमत मला माहिती नाही. रत्न आहे पण ते भारी आहे हे मला माहिती नाही. तर एक रत्न पारखी आहे. तो आला म्हणाला हो काय थोडी किंमत या रत्नाची, फार मोठी किंमत. तसं मी ज्या परिस्थितीत जन्माला आलेलो आहे, माझ्या वाटेला जे कर्म आलेलं आहे त्याची किंमत मला कळत नाही. ते रत्न आहे, ते रत्न शास्त्राने रत्न आहे म्हणून सांगितलं म्हणजे मला त्याची किंमत कळते. आता याचा अर्थ असा की ज्या परिस्थितीत मी आहे, ज्या ऑफिसात मी आहे, ज्या अवस्थेमध्ये मी आहे, त्याच्या वाटेला जे कर्म आलेलं आहे ते मी उत्तम केलं असं ते भगवंतापर्यंत पोहोचवी ही श्रद्धा पाहिजे. अलीकडे नाही का कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये जा, काय भ्रष्टाचार आहे, काय आमकाय पगार बिगार घेतो, सगळं करतो बरं का, पेन्शन घेतो पण तक्रार करीत